आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की हे मनमानी करतात. रेड्डी साहेब, बालपणापासूनचे बॅकग्राऊंड मी तुमचं बघितलं. अभ्यासात चांगले होते, टॉपर होते, घरवाले खुश राहत होते, वडीलही पोलीस प्रधान होते, वर्चस्व होते. तेव्हापासून मी हे करणार, मी ते करणार, माझी मर्जी, जे पाहिजे तेच करता. ते गरजेचं आहे. जर पुढे तुम्हाला प्रगती करायची आहे तर ज्याला जे वाटेल ते केलं तर तो यशस्वी होईल. त्यामुळे मला जे वाटलं आज तर परिणाम तर तुम्ही पाहताय ना. मनमानीने काम केलं म्हणून आज मुख्यमंत्री झालोय. नाहीतर सरकारी नोकरीमध्ये काहीतरी बनून काम केलं असतं. अदरवाईज आमचे नातेवाईक, फ्रेंड्स सर्व यूएसला गेलेत. यूएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा अजून काही बनून काम केलं असतं. आज तर काही कुठे ना कुठे रिझल्ट तुम्ही पाहतच आहात. पण हेही खरं आहे की बालवयात खोड्या खूप काढायचात आणि पकडले जात नव्हतात. आता पकडलं गेलो नाही तर मग मी खोड्या काढल्यात असं कसं काय सांगू शकतो मी? पकडलं गेलो असतो तर समजलं असतं की आम्ही खोड्या काढल्यात, पण आम्ही पकडलो नाही गेलो तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही मनमानीच्या केल्या आहेत. तुमच्या आईला जुन्या घरात राहायची इच्छा होती. 300 वर्ष जुनं घर होतं. तुम्ही त्याला डिमॉलिश सुद्धा केलं. तुमच्या आईला सांगितलं देखील नाही हैदराबादला बोलावून. ते खूपच जुनं घर होतं. म्हणजे आमचं कुटुंब पूर्वजांनी बनवलं होतं. खूप मोठं आहे ते गावात. आम्ही 7 भाऊ आणि 1 बहीण आहोत. आम्ही 7 भाऊ आता बाहेर आलो आहोत. काही जण यूएसला गेले आहेत, काही हैदराबादला, काही अजून गावात आहेत. गाव आहे आमचं. मदर एकटी राहत होती. म्हणजे घर तर जुनं झालं, पण मेंटेनन्सही जास्त होत होता. मदर अशी म्हणत होती, की मी जेवढे दिवस जगेन, मी इथे याच घरात राहणार. तर मला असं वाटलं, की तिचा त्रास आपण दूर करूया. तर मी हैदराबादला बोलवलं. जेसीबी तिथे धाडून पूर्ण घर साफ करून टाकलं. आठवड्यानंतर कळलं तिला, की घर तर आई मला तेव्हा खूप जास्त बोलली, "असं कसं केलंस तू?" मनात आलं केलं तुम्ही. जेव्हा प्रेम प्रकरण केलं तुम्ही, तेव्हाही ऐकलं की इंटर कॉलेज मुलीला इम्प्रेस करण्यासाठी पूर्ण दम लावला होता म्हणे. आता लव्ह मॅरेज करायचं आहे तर काही ना काहीतरी करावंच लागेल. परंतु मी ऐकलं की मुलीचे पेरेंट्स मान्य करत नव्हते आणि मुलीला दिल्लीला धाडलं होतं तुमच्यापासून दूर करायला. तर दिल्ली कुठे दूर आहे. 7 समुद्राच्या पलीकडेही पाठवलं असतं तरी चाललं असतं आजकाल. दिल्लीला काय? धाडलं तर काय झालं? मीही आलो तेव्हाच दिल्लीला मग. मग तुम्ही आज इथे बोलवलं. मग कसं काय झालं ते लग्न? लव्ह कम अरेंज मॅरेज. तर आम्ही लव्ह केलं, त्यांनी अरेंज केलं मॅरेजसाठी. तुमचं बॅकग्राऊंड जेव्हा बघितलं, तुम्ही छान ओरेटर आहात, पेंटर आहात, रायटर आहात, थिंकर आहात. मग राजनीतीमध्ये का आलात? राजनीती माझा मोठा भाऊ पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. आमच्या गावाविषयी तुम्हाला माहितीच आहे. आमचं गाव हे असं आहे, की 2,000 लोक असं पॉप्युलेशन आहे. परंतु आमचं गाव फॅक्शन विलेज आहे. म्हणजे गावात आमच्या जे गुंड लोक या लोकांसोबत नेहमी मारामारी, मर्डर्स हे असं जरा बॅकग्राऊंड आहे. पप्पांचं सुद्धा मर्डर केसमध्ये कन्व्हिक्शन झालं होतं सेशन कोर्टामध्ये. त्यानंतर हायकोर्टात ते सुटले, ती वेगळी गोष्ट. चुकीची केस असं जरा माझ्या भावाला तेव्हा एका पोलिस ऑफिसरनी त्रास दिला व्हेन ही वॉज इन इंटरमिडिएट. जर हे गाव सुधारायचं असेल तर यांना बाहेर काढावं लागेल. म्हणजे गावातनं. गावातले जे फॅक्शन, जे ग्रुप, जी फाईट, जे गाव पूर्ण, ज्यात 30-40 वर्ष कधी कोणी शांतपणे झोपलंच नाही. तर माझ्या मोठ्या भावाला काढून पोलीस डिपार्टमेंटला भरती केलं ॲज अ कॉन्स्टेबल. तेव्हा आमच्या कुटुंबाच्या हिशोबाने म्हणजे मोठे लँडलॉर्ड आहे. चांगली रेप्युटेड फॅमिली आहे. अरे, यांच्या कुटुंबातून एक जण पोलीस डिपार्टमेंटला जात आहे, तेही कॉन्स्टेबल जॉइन होत आहे. हे काय आहे? बरेच सारे दिवस नातेवाईकसुद्धा येत नव्हते, की अरे ही छोटी नोकरी करणं काय आहे या लोकांचं? तर माझ्या भावाचं हे मत होतं, की या सर्वांना आता सरळ करायचं असेल तर राजकारणात यावंच लागेल. राजकारणातूनच आता सर्व काही करू शकतो.
तर माझ्या मोठ्या भावाने आम्हाला गावातून काढून जिथे तो जॉब करत होता तिथेच शिकायला घेऊन गेला. कारण तेव्हा अ, जिथपर्यंत आमची केस चालू झाली नव्हती, खूप सारे नेता आमच्या घरी गावात यायचे, तर आमच्याच घरी यायचे. कुठेही जायची परवानगी नव्हती त्यांना. कोणीही वोट मागायला आलं तरी आमच्या घरी यायचे. कोणीही नेता आलं तरीही आमच्याच घरी यायचे. कधी पोलीस आले तरी आमच्या घरी यायचे. केस झाल्यानंतर, असं झाल्यानंतर लोकांनी येणंच बंद केलं होतं. खास करून नेता लोक. तर माझ्या भावाला वाटलं, की नेता आपणही बनू शकतो, का नाही? मलाही वाटलं, का नाही बनावं? पण मग वाटलं बनलो. होतं का की चीफ मिनिस्टर ही बनाल? चीफ मिनिस्टर मला 2009ला वाटलं होतं. तेलंगणा जिंकू आपण. तेलंगणा जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्री बनू शकतो. त्याआधी तर नेता बनण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याआधी नेता आज तर आमचे मोठे भाऊ नाही आहेत. तर माझं तसं झालं होतं. राजकारण करायचंच आहे म्हणून. एवढा कॉन्फिडन्स कुठून आला की मी चीफ मिनिस्टर बनून जाईन? क्लॅरिटी आहे आमच्या विचारात. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री बनू शकतात. वाय.एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री बनू शकतात. मी का नाही बनू शकत मग? का नाही? तेही मिडल क्लासचेच आहेत. तेही शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत. मग मी का नाही बनू शकत? हे पहा, जास्त तर लोक राजनीतीमध्ये येतात पैसे कमवण्यासाठी. तुम्ही तर तुमच्या वस्तू विकून केलं होतं. ऐकलं की प्रॉपर्टी विकून तुम्ही इलेक्शन लढलं. आता काही मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं. प्रॉपर्टी खूप विकत घेऊ शकतो. परंतु राजकारणात एकदा हरलो ना, तर सर्वच गेलं. तर सर्व जाण्यापेक्षा प्रॉपर्टी गेली तर काय फरक पडतो? पण वाईफ तुमची तयार होती की 1500 करोड रुपयांची प्रॉपर्टी विकून टाका आणि निवडणूक लढा. कधी-कधी आता सर्व काही वाईफला सांगून केलं तर काही नाही होत. कधी-कधी केल्यानंतर सांगायचं असतं. तर ही तुमची सवयच आहे. आईला न सांगता केलं, वाईफला सुद्धा न सांगता केलं. आता काही गोष्टी अशा आहे, की आपण केल्यानंतरच सांगू शकतो. सर्वांची परमिशन घ्यायची आहे, तर एवढं सोपं नसतं ना ते. सहजतेने परमिशन नाही मिळत. असदुद्दीन ओवैसीच्या विधानाविषयी वाचत होतो तुमच्याविषयी. ते तुम्हाला म्हणतात की ते हे आर-एस-एस अण्णा आहेत. हे काँग्रेसी नाही आहेत, अस्सल आर-एस-एस निकरवाले आहेत. मी हेही म्हटलं होतं, की लिक्कर पार्टी, निक्कर पार्टी एक झाली आहे. लिक्कर पार्टी म्हणजे टी-आर-एस, निक्कर पार्टी म्हणजे बी-जे-पी. हे दोन्ही जेव्हा एक झाले, तेव्हा दोघांचं अनुसंधान करतो असदुद्दीन ओवैसीजी. कारण की हे नेहमी चेक्स अँड बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी असदुद्दीनजी वारंवार प्रयत्न करतात. तर मी हे कधी लपवलं नाही, की मी विद्यार्थी परिषदमध्ये काम केलं होतं. आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन विद्यार्थी परिषद पॉलिटिक्स. त्यानंतर मी बिझनेसमध्ये गेलो. बिझनेस केल्यानंतर मी इंडिपेंडंट झेड-पी-टी-सी 2006 जून इंडिपेंडंट झेड-पी-टी-सीतून जिंकलो. 2007 जे एम-एल-सी इंडिपेंडंट जिंकलो राजशेखर रेड्डीच्या विरोधात, जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं. माझ्या कुटुंबात खूप सारे लोक मिनिस्टरही होते. सर्वांच्या विरोधात निवडणूक लढून मी एम-एल-सी बनलो. 2009 मी पहिल्यांदा एम-एल-ए झालो. 2014 जून मी दुसऱ्यांदा एम-एल-ए बनलो. 2019 जून मी एम-पी बनलो. भारताची सर्वात मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. अमित शहाजी, नरेंद्र मोदीजी 2 कॉन्स्टिट्युएन्सी मिळवली, तर माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी एवढी मोठी नाही आहे. 35 लाख वोटर्स आहेत माझ्या मलकाजगिरी पार्लमेंटमध्ये. भारतात सर्वात मोठं जगात भारतात नाही, तर जगात सर्वात मोठी कॉन्स्टिट्युएन्सी मला मिळाली. तर प्रत्येक जागी मी काही लपवून काम नाही केलं आहे. मी सरळ-सरळ सांगतो, ज्या दिवशी काँग्रेस पार्टीत जॉइन होण्यासाठी राहुलजींनी बोलावलं होतं, त्याच दिवशी राहुलजींना सांगितलं माझं बॅकग्राऊंड विद्यार्थी परिषदचं आहे. आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन दॅट पॉलिटिक्स. त्यानंतर तर मी बिझनेसमध्ये गेलो. त्यानंतर नायडू पार्टीमध्ये इंडिपेंडंट जिंकल्यानंतर मी नायडू पार्टीमध्ये अपोझिशन पार्टीमध्ये गेलो. काही पॉवर पॉलिटिक्समध्ये नाही गेलो मी. तर हे असदुद्दीन ओवैसीजी मला हरवण्यासाठी काही कारण नव्हतं मिळालं त्यांना. मुसलमानची नवतरुण पोरं माझ्यासोबत काम करत होते. त्यांना समजलं नाही ते. मी 2-3 प्रोग्राम राहुलजी भारत जोडो यात्रेत खूपच प्रयत्न केले. ओल्ड सिटीमध्ये आले, तर आम्ही हे करतो, ते करतो. मी म्हटलं 4 मिनारवर उभं राहून तिरंगा झेंडा फडकवणार, राहुलजी येणार, तुमच्यात हिंमत असेल तर थांबवण्याचा प्रयत्न करा. मी दाखवलं. 2 लाख लोकांना जमा केलं 4 मिनारजवळ. तुम्ही व्हिज्युअल पहा. मी बोलून केलं, तर त्यांना भीती आहे. त्यांनी एवढं गैरसमज पसरवून ठेवला आहे, की
ओल्ड सिटीमध्ये कोणीही येऊ शकत नाही, कोणालाही नाही येऊ देत. ओल्ड सिटी हा आमचा अड्डा आहे, म्हणजे हैदराबाद पार्लिमेंट. मी म्हटलं, "भाऊ हे आमचंही आहे. हे हैदराबाद आमचं शहर आमचं आहे. आम्ही बनवलंय. आम्ही हे मेहनतीने बनवलंय हे शहर. तुम्ही कोण आहात? थांबा, थांबवून तर बघा." असं बोलून मी 2 लाख लोकांना घेऊनच चार मिनारात गेलो. काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवला. जिथे राजीव गांधीजींनी झेंडा फडकावला होता, तिथेच राहुल गांधीजींनी झेंडा फडकावला. चार मिनारच्या समोर. तिथे आमची रॅली काढली मी. 15 किलोमीटर पदयात्रा काढली ओल्ड सिटीमध्ये. तेव्हा त्यांना वाटलं, की सर्वांना मी घाबरवून काम करवू शकतो. हा का नाही घाबरत आहे मला? तुम्ही भीती घातलीत, की तुम्ही म्हटलं, की पायजामाच्या खाली निकर आहे. मी खूप काही बोललो होतो. आता काय बोलू? शेरवानीच्या खाली निकर आहे, पायजामा नाही असं बोललो होतो मी. मी हे असं बोललो होतो. अरे तुम्हाला तर पायजामाच नाहीये. मला काय बोलता आहात तुम्ही? जर निकर घालायची असेल तर मी बरोबर दाखवून निकर घालणार ना, असं लपवून नाही घालणार. परंतु राहुल गांधीविषयी जास्त लोकं हेच बोलतात, की ते कोणाला भेटत नाही, कोणाशी जास्ती बोलत नाही. तुम्ही कसं काय फिट केलं राहुल गांधींना? रजत शर्माजी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. राहुलजींचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. बाकी लोकांचं काय ऑब्झर्वेशन आहे, काय एक्सपिरियन्स आहे हे मला माहीत नाही. जास्तीत जास्त लोक 99% राहुलजी भेटताच त्यांना काही ना काहीतरी पोझिशन हवी असते म्हणून ते जातात. कोणी अर्ज घेऊन जातात. अरे मला पी-सी-सी अध्यक्ष व्हायचंय, ए-आय-सी-सी सेक्रेटरी व्हायचंय, नाहीतर मुख्यमंत्री व्हायचंय, नाहीतर मंत्री व्हायचं. 2 मिनिटात त्यांना समजतं की हा काय अजेंडा घेऊन आला आहे ते. पर्सनल अजेंडा असेल तर 2 मिनिटानंतर काय गोष्ट करायला बाकी राहते? ठीक आहे मी बघून घेईन असं म्हणून पाठवून देता. जर पब्लिकचा अजेंडा घेऊन, काही पॉलिसी घेऊन, काही पार्टीच्या ॲक्टिव्हिटीजचे प्रोग्राम घेऊन जर तुम्ही तिकडे बसलात तर राहुलजी ऐकण्यासाठी तयार आहेत. पहिल्यांदा माझी मीटिंग झाली ती 10 मिनिटांसाठी. मी गेलो. सर्वांप्रमाणेच मी सुद्धा पार्टीमध्ये येतोय ते पोझिशन विचारण्यासाठी येतोय असं राहुलजींना वाटलं. मला विचारलं होतं, "तुम्ही काय घेऊ इच्छिता आहात?" मी म्हटलं, "पुढचे 25 वर्ष तर तुमच्याच बरोबर आहे. आता काय मागून घेऊ मी?" सध्या तर काही घ्यायला नाही आलो, पण हा जर पुढे सोबत जायचं असेल तर हा प्रोग्राम घेऊन जायचा आहे. जर ही पॉलिसी घेऊन पुढे गेलो तर काहीतरी करू शकतो. काही आयडिया होत्या माझ्याकडे पार्टीविषयी. जे आउटसाइड ऑब्झर्व्हर मी काही काँग्रेसविषयी काही माझं ऑब्झर्वेशन आहे ते दाखवलं होतं. त्यांच्याविषयी माझं काही ऑब्झर्वेशन होतं ते मी दाखवलं होतं. ती मीटिंग अशी चालली की 1.5 तास चालली. बाहेर आनंद शर्माजी, सिद्धी खूप सारे लोक उभे होते. सर्वांना थांबवून माझ्यासोबत बोलत बसले होते. मग हे याला काय म्हणावं रजत शर्माजी 10 मिनिटांची मीटिंग 1.5 तास चालली. याचा अर्थ राहुलजींकडे जेव्हा पर्सनल अजेंडा घेऊन गेले, तर 1 मिनिट 2 मिनिटात मीटिंग संपून जाते. जनतेचा अजेंडा घेऊन, पार्टीचा अजेंडा घेऊन जर तुम्ही गेलात, तर हरकत नाही ते जास्त टाईम द्यायला तयार असतात. त्यांचे ते अलंकार, कौशलजी इशारा करत होते, "अरे टाईम झाला आहे." बाकीचे लोकं आहेत, तरीही राहुलजी ऐकण्यासाठी तयारच होते. परंतु त्यावेळेस तर काँग्रेसची स्थिती तर तेलंगणामध्ये चांगली नव्हती. ना संघटन होतं, ना लीडर होता. मग तुम्ही का काँग्रेसला निवडलत? कारण तुम्ही टी-आर-एसमध्येही जाऊ शकत होते, बी-जे-पीमध्येही जाऊ शकत होते. सगळे ऑप्शन तुमच्याकडे होते. तेव्हा मी नायडू पार्टीत होतो. नायडू पार्टी वॉज इन इंडिया अलायन्स. सरकारमध्ये होतो आमची पार्टी. आंध्र प्रदेशातही सरकार होती, केंद्रातही सरकार होती. नायडू पार्टीचे एम-पी, मंत्रीही होते. अशोक गजपती, राजू, सुषमा चौधरी लोकं. वाटलं तर मी राज्यसभेत जाऊन केंद्रात मंत्रीही बनू शकलो असतो. पण सर्वात खरं आहे ते म्हणजे माझा पर्सनल इंटरेस्ट वा पर्सनल सॅटिस्फॅक्शन होऊ शकलं असतं. पण तेलंगणा जनतेसाठी लढणारं कोणी नव्हतं. जनता मी नायडू पार्टी यासाठी सोडली कारण डी-एन-ए प्रॉब्लेम. म्हणजे ही आंध्रा पार्टी मी कितीही मेहनत जरी केली, तरी फायनली के-सी-आर हेच म्हणत होतं, की "अरे ही पार्टी कुठली आहे? आंध्राची पार्टी आहे. आंध्राकडनं वकिली करतोय म्हणजे हे आंध्राचाच दावेदार आहे." ही गोष्ट लगेच संपून जायची. मी विचार केला, की पुढे के-सी-आरशी लढायचं आहे. कसं लढू शकतो मी? तर रणनीती तयार केली. काँग्रेस प्लॅटफॉर्म जे काँग्रेस तेलंगणने दिलं आहे, काँग्रेस प्लॅटफॉर्मनी यांना आपण हरवू शकतो. तर मग काँग्रेस प्लॅटफॉर्म मी जेव्हा जेव्हा मी एम-एल-सी इंडिपेंडंट जिंकलो, तेव्हा नायडू वॉज इन बॅड पोझिशन, इन अपोझिशन. म्हणजे ते 40 एम-एल-ए होते. आणि राजशेखर रेड्डीचा तो जो दौरा सुरू होता, नायडूजींचं काहीच होत नव्हतं. तेव्हासुद्धा मी अपोझिशन पार्टीला निवडलं, ते जनतेसाठी लढण्याकरता. 2017 जेव्हा मी नायडू पार्टी सोडण्यासाठी तयार झालो, तर तेव्हा मी पॉवर पॉलिटिक्स, बी-जे-पीमध्ये नाही,
तर केसीआरच्या पॉवरमध्ये सुद्धा नाही गेलो. मी अपोजिशन पार्टी काँग्रेस वॉज व्हेरी वीकन अँड दॅट टाईम सेंट्रल अँड स्टेट. तर मला जनतेच्या बाजूनेच लढायचं होतं. मला नेता बनण्याची इच्छा होती. मी इलेक्टोरल रिप्रेझेंटेटिव्ह बनण्यासाठी प्रयत्न नाही केला. मी मंत्री बनण्यासाठी प्रयत्न नाही केला. मी लीडर आणि इलेक्टोरल रिप्रेझेंटेटिव्हमध्ये फरक आहे. माझी लीडर बनण्याची इच्छा होती आणि लीडर बनायचं असेल तर त्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज आहे. प्लॅटफॉर्म असेल तर जनतेचा आवाज बनू शकतो. तर तेलंगणाच्या 4 करोड जनतेसाठी माझी लढायची इच्छा होती. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये गेलो. पण काँग्रेसला उभं करणं कठीण काम होतं. 2 वर्षात कसं काय केलं तुम्ही? त्याचं काय आहे ना, बघा ना तुम्हीच रजतजी, की 30 वर्ष झाले तुम्हाला मी ऐकलं होतं. तर किती मेहनत केलीत आणि तुम्ही इथे पोहोचलात आपकी अदालतपर्यंत. आम्हा लोकांना इथे येऊन तुम्ही तर बसवलं. 2 वर्षात काँग्रेसला तेलंगणामध्ये उभं केलं. तर कन्व्हिक्शनने मी माझी अंडरस्टँडिंग खूप सारे यंगस्टर मुलं इथे आहेत. जेही काम करावंसं वाटतं ते कन्व्हिक्शननीच करावं. बरं वाईट असं काहीच नसतं. परसेप्शन जे क्रिएट करतं तेच बरं आहे, तेच वाईट आहे. काही लोकांना तेलंगणा देणं चांगलं वाटतं, काही लोकांना तेलंगणा देणं चुकीचं वाटतं. परसेप्शन जे क्रिएट कराल तेच परसेप्शन बनेल. भाषेच्या मुद्द्यावर चर्चा करणं काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना बरं नाही वाटत. पण जे चांगले परसेप्शन म्हणजे कन्व्हिक्शननी जो काम करतो, तो त्या कामात यशस्वी होतो. तर मी कन्व्हिक्शननी काम केलं होतं 2 वर्ष. आता कोणी किती बाय इलेक्शनमध्ये मी 3200 वोट घेतले होते. 1.2% वोट मिळाले होते काँग्रेस पार्टीला. मी अध्यक्ष बनताच एक बाय इलेक्शन आलं होतं. बाय इलेक्शनमध्ये काँग्रेस पार्टीला वोट मिळाले होते 3200 वोट, हार्डली 1.5%. लोक बोलले, "अरे, अरे, रेवंत अध्यक्ष बनताच काँग्रेसला संपवून ते टाकलं सरळ त्याने." राहुल सर्व गांधी, सोनिया गांधीला तक्रार केली होती, की ह्यांनी कोणाला बनवलं? हो, हरवणार हा हो. इलेक्शन. ते तर नेहमी इंटरनल पॉलिटिक्सबद्दल तुम्हाला माहिती आहे. पॅलेस पॉलिटिक्सविषयी मी काय बोलू? दिल्लीत तुम्ही राहता, तुम्हाला जास्त माहिती आहे. तर ही कंप्लेंट्स नेहमी असतातच असतात. परंतु हिंमत कधी हारायची नसते. आणि अप अँड डाऊन नेहमी असतातच असतात. जनतेमधून प्रश्न विचारू. ज्यांना कोणाला विचारायचा 1-2 प्रश्न घेऊया. सर, सध्या तुमचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर माझा प्रश्न हा आहे, की फुटबॉलचा छंद तुम्हाला लहानपणापासूनच आहे? आणि सर, तुमचा आवडता फुटबॉल खेळाडू कोण आहे सर? मी कॉलेज डे पासनं फुटबॉल खेळत आहे. त्यानंतर पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर मग मध्ये सोडून दिलं होतं आणि मग पॉलिटिक्समध्ये काही मार्गच नव्हता जरा एक्झॉस्ट करण्यासाठी. तर फुटबॉल खेळत होतो. मला आवडतो डिएगो मॅराडोना, माय फेव्हरेट प्लेयर. आजकाल तर खूप सारे प्लेयर आले. आता तसं रेग्युलर फुटबॉल तर मी नाही पाहत आहे. तेव्हाचा डिएगो मॅराडोना वॉज द प्लेयर. तर तुमच्या फिटनेसचं गुपित काय आहे? हे फुटबॉल खेळणं आहे का? राजनीती करणं आहे. जर जेव्हा आपण आवडीचं काम करतो तेव्हाच आपण फिट राहतो.